सर्वदा गणनाथा सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते गुरुवे नमः सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाशी पूर्वी प्रेम कृपा दयासी वाला शेर शिवाता चावाता महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था। तो क्या हुआ सत्कर्म कभी भी छुटा नहीं, जीवा काटे खून बहाया धर्म का सौदा किया नहीं। शिवाजी का ही बेटा था वो गलत राह पर चला नहीं। केशव राम नारायण कृष्ण राम वासुदेव श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे छत्रपति श्री संभाजी महाराज की झुंजावे झुंजोने अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राजा गुळे। पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय।
प्रिंट करने बॉक्स ले आजकल कुरने पड़ा कुरने जय राम चला चला तिल जागर राम श्रीराम जय राम राम भक्त नित स्मरतो राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जानकी वल्लभ राजा राम श्रीराम जय राम आदिशक्ती श्री तुळजाभवानी पवन पवित्र भगवाध्वज आणि समशेरीच्या धारेवरती अखंड हिंदुस्थानाच्या लक्ष्मीची पूजा म्हणणारे छत्रपती शिवराय, जी परंपरा जी संस्कृती तो धर्म तुम्ही आम्ही जपतो, या धर्माखातर या परंपरेखातर या संस्कृतीखातर आपल्याला सर्वस्व बनवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्या लाखो तरुणांना देवा देशा धर्माचा वेध लावणारे, देशासाठी जगावं कसं, देशासाठी मरावं कसं आणि देशावरती आलेल्या संकटाला ठेचून मारावं कसं हे सांगणारे तुमचे आमचे गुरुवर्य आदरणीय श्री संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजींना प्रथमतः वंदन. ज्या परिवाराच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं दर्शन घडतं ते परिवार म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, या परिवाराला सुद्धा प्रथमतः नमन करतो. आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे कार्यक्रम शांतचित्तानं अतिउत्साहानं पार पडू शकतो त्याचं एकमेव कारण म्हणजे या भारत मातेच्या सरहद्दीवरती या भारत मातेचं पवित्र रक्षण करणारे आपले सर्व भारतीय जवान. आज दौडीचा 4था दिवस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला पूजन करून
शक्तीच्या ठिकाणी येऊन पोहोचले. म्हणजे शक्तीची उपासना ज्यांच्या समोर करावी ते म्हणजे बलभीम हनुमंतराया. त्याच्या दारात आलोय. आज नवरात्राच्या नवकाळात दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून आपण धावतोय, पळतोय, देव उराशी बघून धावतोय की काय. शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या विचारधारणेचा हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू राष्ट्र उत्पन्न व्हावा, त्या विचारधारणेची पिढी निर्माण व्हावी, हा ध्यास उराशी बघून श्री शिवछत्रपती हिंदुस्थानच्या माध्यमातून निघणाऱ्या या दुर्गामाता दौडीत हा संकल्प घेऊन, ही राष्ट्रीय उपासना घेऊन आपण धावतोय आणि देवदेवता मंदिरात जाऊन धाव मागतोय की काय. शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या सानिध्यातल्या ज्या मावळ्यांच्या जी वृत्ती, जो धाडस, जो शौर्य, जो पराक्रम जो होता, तो आमच्या ती बिंबवण्याकरता, ते मागण्याकरता बलभीमाच्या या हनुमंतरायाच्या दारात आलोय. थांबा थांबा, भूक लागली काय. धावलाय, कळतंय, आम्ही धावलोय, आमच्यापेक्षा तुम्ही जास्त धावताय. 10 मिनिटं थांबा. आणि 10 मिनिटं घराकडे वेळाने गेल्यानंतर आबाळ कोसळणार नाही, घरदार जळणार नाही. मी सांगत नाही, गुरुजी तुम्हाला म्हणतात जोपर्यंत पवन पवित्र भगवान उतरला जात नाही तोपर्यंत जागा सोडायची नाही. तुम्हाला जन्मदेत्या आई वडिलांची शपथ, जागा सोडायची नाही. मी माझं बोलणं ऐकायला थांबवत नाहीये. हा ध्वज म्हणजे आपल्या शिवछत्रपती संभाजी महाराज आहे आणि जे जोपर्यंत मंदिरात येत नाही तोपर्यंत आपण जागा सोडायची नाही. ही शिस्त आपण पाळली पाहिजे. आपण दुर्गामाता दौडीत जातोय, शिस्त आपला प्राण आहे आणि आपण बेशिस्त वागल्यानंतर दुर्गामाता दौड बेशिस्त असं वागेल, होईल असं चिंताही आपण वागायचं नाही. हे काम करत असताना बोलणं जितकं बोलावं तितकं कमी आहे, वेळ अपुरा आहे. घेतल्या 10 मिनिटात विषय संपवतो, कारण वेळ निघून गेल्यानंतर आपले सर्व काही उद्योग व्यवसाय असतात, त्याच्यातून हा सर्व उपक्रम असतो. हे काम करत असताना निस्वार्थपणानं, एक ध्येयानं, एक निष्ठानं काम करावं लागणार आहे. पवित्र पवित्र भगवान एक निष्ठ राहावं लागणार आहे. जसं शिवछत्रपतींच्या सानिध्यात मावळे शिवरायांवरती एकनिष्ठ होते. त्या मथुरेमधला तो कविराज भूषण एक काव्य करतो की काय, काशीची की कला जाती मथुरा मस्जिद बनती, अगर शिवाजी राजे ना होते तो सुन्नत होती सबकी. हे सत्य आहे. शिवाजी महाराज लढले नसते, झगडले नसते आणि संभाजीराजे जर बलिदान नसते, हा देश 350 वर्षापूर्वी पुन्हा एकदा पारतंत्र्यात गेला असता. आपण आरती म्हणतो युगे 28 उभा, अगं पांडुरंगाची आरती म्हणतो युगे 28 उभा, पांडुरंग तो उभा आहे. विचार करा, 28 युग झाली परंपरा चालू आहे आणि 28 युगाचा दिवा कायम छत्रपती शेवटच्या जातेवेळी सांगून गेले. आम्ही जातो, आमचा काळ झाला, सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा आणि चुकून होऊ नका. आम्ही जातो, त्या पांडुरंगाचा निरोप आलाय, आमचा मुक्काम संपला, आम्ही निघतोय. सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा. या देशात वाहणाऱ्या ज्या 7 नद्या आहेत, या 7 समुद्रापार हा भव्य ध्वजाचा राज उत्पन्न करा. आणि तो काशीचा विश्वेश्वर त्या भव्य औरंग्याला गेलाय, त्या अजगर नरड्यातून तो काशीचा विश्वेश्वर सोडवा. आणि शेवटी महाराज सांगून गेले, चुकून होऊ नका. या भारत मातेला दिलेलं वचन तुम्ही विसरू नका. 350 वर्ष उलटून गेले शिवाजी महाराज आपल्यातून जाऊन, शरीराने गेले, पण तो विचारधारणा आजही या राष्ट्रात जिवंत आहे. पण दुर्भाग्य, ती विचारधारणा पेलण्याची ताकद हिंदू समाजात राहिली नाही. ती ताकद उरली नाही. याचं कारण सांगतो, या शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये आज दर दिवसा ढवळ्या, बलात्कार, गोहत्या, साधू संतांवरती हत्या, हे शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज. अहो, तुम्ही ज्या वेळेला सोशल मीडिया उघडाल ना, पेपर वाचाल ना, देशाच्या कानोकोपऱ्यात 7 वर्षाच्या मुलगीवरती बलात्कार, 10 वर्षाच्या मुलगीवरती बलात्कार, हा शिवाजी महाराजांच्या विचारधारणेचा हिंदुस्थान आहे का? शिवछत्रपती अवघ्या 16 वर्षाचे होते. रांजाच्या पाटलाने शेतात काम करणाऱ्या मातेवरती हात टाकला. ही वार्ता ज्यावेळेला शिवरायांच्या कानावरती गेली, 16 वर्षाच्या शिवबाने आज्ञा केली, जावा त्या हरामखोराला पकडू आणा. गेले मावळे, एक शेतातलं वनातलं रानडुकर पकडावं असं पकडून सदरेवरती आणलं. गेले शिवबा समोर, आज्ञा केली, विचारला, अरे हरामखोरा, तू पाप केलास कबूल कर. एकदा, दोनदा, 3दा विचारलं, पाटील मानत नव्हता.
शेवटी शिवरायकडे आले, हे हरामखोरा तुझे शरीराचे तुकडे तुकडे करील. त्यावेळेला मात्र तो पाटील नमला, मालक पुन्हा नाही, पुन्हा नाही, पुन्हा नाही म्हटल्यावर दुसरे क्षणी विजेला लाज वाटावी असं 16 वर्षाचा शिवबा कडाडला आणि आज्ञा केली, या हरामखोराचे हातपाय गरम करा, शरीराचे तुकडे तुकडे करून गावाच्या चौकात टाका कोल्हा कुत्र्याला खायला. हे होतं बलात्काराविरोधात शासन. पण दुर्भाग्यानं याच हिंदवी स्वराज्यामध्ये, शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये आज देवाऱ्यावरची देवी सुरक्षित नाही. दर दिवसा बलात्कार होत आहेत आणि बलात्कार झाल्यानंतर तुम्ही आम्ही शिवाजी महाराजांचे पाईक काय करतो माहिती आहे, जेणेकरून इंग्लंड काळात जन्मले आल्यासारखे ज्या मातेचा फोटो घेतो, मेणबत्त्या पेटवतो आणि गावभर फिरून गावच्या चौकात तिला श्रद्धांजली वाहतो. दुर्भाग्य आपलं. मला विचारायचं आहे, त्या मातेला श्रद्धांजली पोचली का? पोचली? कधी पोचणार? ज्या वेळेला ज्या नराधामानं, ज्या भडव्यानं ज्या मातेवरती अत्याचार केला, त्या भडव्याला, त्या नराधामाला प्रशासन पकडायच्या अगोदर पकडावं, गावच्या चौकात आणावं, एक तर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून कोल्ह्या कुत्र्यांना खायला घालावं, अन्यथा त्याच्या शरीरावरती पेट्रोल ओतून आग लावावी, अन्यथा त्याच्या छातीत गोळी घालावी. तरच देशाच्या देहातील बलात्कार थांबतील, देवाऱ्यावरच्या देव्या सुरक्षित राहतील. अन्यथा तुम्ही कितीही वर्ष मोर्चे काढा, निवेदन द्या, बलात्कार थांबणार नाही. आणि ही अपेक्षा शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या पायकाकडे नाही की साहेब माझ्या आईवरती, माझ्या बहिणीवरती बलात्कार झाला, तुम्ही न्याय द्या म्हणून प्रशासनाच्या दारात जाणारे तुम्ही आम्ही नाही. आम्ही शिवछत्रपती संभाजी महाराजांचे पाईक आहोत आणि हे काम करणारं एकमेव धोरण म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे, लक्षात ठेवा. गुरुजींनी हिंदवी स्वराज कडापारा जे नियोजन दिले या देशामध्ये, या हिंदवी स्वराज्याच्या कडापारामध्ये असलेले धारकरी एक काम करणार आहेत. एकाही भागात, एकाही जिल्ह्यात, एकाही तालुक्यात बलात्कार होणार नाही आणि करू देणार नाही. आणि केल्यानंतर ताबडतोब त्याच्यावरती शासन हिंदवी स्वराज कडापारा करणार. एकाही गावातली, एकाही खेड्यातली, एकाही गल्लीतली गाय कसायच्या दावणीला जाणार नाही. एकाही गावातलं घर धर्मांतर होणार नाही. एकही माता लवचिकाला बळी पडणार नाही. गावातलं एकही मंदिर फोडलं केलं जाणार नाही. एकही साधू संतांवरती अत्याचार होणार नाही आणि करू देणार नाही. हे हिंदवी स्वराज कडापाऱ्याचं काम असणार आहे आणि ते काम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान करणार आहे. उद्या देशाला दिशा देण्याचं काम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान करणार आहे. आता उद्याना परवा हा सूर्य नक्की उगवेल. ज्या वेळेला दिल्लीच्या तख्तावरती पुन्हा एकदा हा डवलणारा पवन पवित्र भगवान दिल्लीच्या तख्तावरती फडकणार. ज्या 18 वर्ष मराठमोळ्यांनी दिल्लीच्या तख्तावरती हिंदवी स्वराज उत्पन्न केलं होतं, दिल्लीच्या मुघलांचे गणाचे घाव करून ते तख्त मोडलं आणि हिंदवी स्वराज्याचं तख्त उत्पन्न केलं होतं, ते पुन्हा एकदा उत्पन्न होणार आहे. त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार असणार आहोत आणि ते काम भगवंतानं तुमच्या आमच्या खांद्यावरती दिलाय. खांद्यावरचं काम झटकू नका. देवानं तुम्हा आम्हाला निवडलाय. असंख्य हिंदू आहेत की बेळगाव परिसरात, ह्या कामात काय येत नाही, खांदा मजबूत नाही, पेलण्याची ताकद नाही. मग भगवंतानं तुम्हा आम्हाला निवडलाय, हे काम करेल तर तुम्ही कराल आणि करणार नक्की आहे. पुन्हा येऊ, बोलणं भरपूर आहे. 2 मिनिटं शिल्लक आहेत माझ्याकडं. आमच्या प्रांत प्रमुखच्या आज्ञेनुसार आम्ही येतो. 2 मिनिटं तुमची घे बाबू, घे 2 मिनिटं. आज जो देशात बाजार नंगानाच चालू आहे, विषय भरपूर कानावर येतात. आताच एक विषय चालू आहे, शिवाजी महाराज तुम्हा आम्हाला कळले का? 2 मिनिटात विषय संपवतो घाई गडबडीनं, परंतु 2 मिनिटात सर्वांनी तो आस्वादच करायचा आहे. आपण ज्या वेळेला हे करत असताना समोरच्या व्यक्तीला उत्तर देण्याची क्षमता सुद्धा आमच्यात राहिली पाहिजे. ज्या वेळेला हा बॅनर लावला, ह्या बॅनरावरती काय काय ते तुम्ही पाहाल, तर तुम्हाला कोणी विचारलं तर त्या बॅनरातला प्रसंग तुम्हाला सांगण्याची धमक सुद्धा राहिली पाहिजे. नाही हो, आमचे प्रमुख येऊन सांगतील, ते येऊन सांगतील,
तुमच्या ताकद पाहिजे जाग्यावरती सांगायला, कोणी असो. हा आपला इतिहास आहे, आपल्या बापानं केलेला पराक्रम आहे आणि दाखवणं आमचं कर्तव्य. तुम्हीच सांगा जाग्यावरती, प्रशासनाला विश्लेषण करून सांगा. आपल्याला माहित नाही कारण आम्ही इतिहास कधी वाचलाच नाहीये. केवळ अफजल खानाचं पोट फाडलं, शाहिस्ते खानाची बोटे छाटली, दिल्लीचं आग्र्याहून पळून आले, सुटून आले. याच्या पलीकडे शिवाजी महाराज तुम्ही आम्ही जाणून घेतले नाहीत. परंतु स्वामी परमानंद एका छोट्याशा वाक्यात तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला हिंदवी स्वराज केवळ 15 किल्ल्यांचं होतं ना, शिवाजी महाराजांना ठार मारण्याकरता जे तुम्ही बॅनर लावता ना, त्याच्यावर विश्लेषण जातो. आज जा मुद्दा म्हणून सांगतोय, आज्ञा घेऊन सांगतोय, शिवाजी महाराजांना ठार मारण्याकरता विजापूरचा दरबार भरला आणि दरबारामध्ये विडा ठेवला गेला. कोण लायगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. दरबारात विडा कोण उचलायला तयार नव्हतं, कारण सर्व गांडू पळून आले होते शिवाजी महाराजांकडे परास्त होऊन. परंतु त्या दरबारात एक सरदार होता, खान ए मोहम्मद अफजल खान. त्याने विडा उचलला आणि हात वर करून सांगतो की मैं लावूंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. शिवा कोण आहे? पहाड का चुबा आहे, मी दाखवेन माझ्या बाजूची ताकद त्याला. आणि उठला, विडा उचलला, 70,000चं सैन्य सोबतीला घेतलं. दुर्भाग्य सांगतो, 70,000च्या सैन्यात 35% मराठमोळा सैन्य होतं, हिंदू होतं. ते शिवाजी महाराजांना संपवण्याकरता अफजल खानाच्या सोबत आलेले. विडा उचलला आणि विडा उचलून शिवाजी महाराजांना ठार मारण्याकरता निघून आला. निघून येत असताना तो ज्या मस्जिदीत जायचा त्या मस्जिद मध्ये गेला नमाज पडायला. नमाज अदान केली. येत असताना त्याचा उलेमा भेटला की खान ए मोहम्मद अफजल खान, मला कानावर बातमी आली की तू शिवाजीला परास्त करण्याकरता मोहीम आखलायस, पण तू माझं म्हणणं आहे तू जाऊ नको. मला 2 दिवस झालं स्वप्न पडतंय, माझ्या स्वप्नात तुझं मुंडकं नसलेलं शरीर येते. अफजल खान गुरमिष्ठ होता, अहंकारी होता, कारण तेवढा ताकदीचाही होता. तो त्या उलेमाचा गळा पकडून जवळ घेतो आणि सांगतोय कि आज फिर से नींद में जाओ और फिर से सपना देखो, वो सर वो धड़ मेरा नहीं सिवा का होगा. असं सांगून तो अफजल खान निघला. आणि पहिला मुक्काम मारल्यानंतर त्याचा मुलगा फाजल खान सुद्धा होता. फाजल खान विचारतो की आपू आप क्या, शिवाजीला मारण्याची मोहीम आखली, आता काय? त्यावेळेला अफजल खान सांगतोय की फाजल खान, हे मराठे अपने भगवान को बहुत मानते, हे मराठे हिंदू आपल्या देवावरती निष्ठा फार असते. आज शिवाजीला जर बेळातनं बाहेर काढायचे असेल तर त्यांच्या देवांवरती आघात करूया. आणि त्यानं पहिला युद्धनीती आखली तुळजापूरची तुळजा भवानी. 70,000चं सैन्य विजापुराहून तुळजापूरकडे आलं. वाटेत भेटेल ती मंदिरं फोडली, मंदिरातल्या पेट्या लुटल्या, माता भगिनींचे अत्याचार, गायीची कतली, साधू संतांना ठार मारलं आणि तुळजापुरात पोहोचला. तुळजापूरच्या गाभाऱ्यात आल्यानंतर त्या तुळजा भवानी समोर उभं राहून म्हणतोय, बताओ तेरी खिदमत, बताओ तेरी करामत, तू क्या कर सकती है. मी आलोय, तुझ्या त्या बछड्या शिवाला मारला, मी आलोय, बोल तू काय करणार. एक क्षणाचा विचार न करता त्यानं आज्ञा केली, तोड दालो चकनाचूर कर दो. आणि घनाचे घाव घालून या महाराष्ट्राची, या हिंदुस्थानाच्या कुलस्वामीवरती आघात झाला. खणाचे घाव घालून मूर्ती फुटली. 10 दिवस अफजल खान तिथंच बसला. शिवाजी आता येईल पकडूया आणि घेऊन जाऊया. शिवाजी महाराजांच्या कानावर वार्ता गेली. अफजल खानानं मूर्ती फोडली. शिवाजी महाराज संतापले, जावं काय होईल ते मी 2 हात करावं. परंतु शिवाजी महाराजांच्या एका मनाने स्वतःला सावर, शुभा स्वतःला सावर, हेच तर त्याला हवंय. स्वतःला सावरलं. परंतु शिवाजी महाराजांनी युद्धनीती आखली, मी आता गेलो नाही तो पंढरपुरात नक्की जाईल. पंढरपुरात मावळे पाठवले. एका रात्रीत कृष्णदेवराय भडव्यांच्या घरापासून एक भुयार खोदलं आणि पांडुरंगाची मूर्ती भुयारात ठेवली. त्या तुळजापुरातून 10 दिवसानंतर अफजल खान तिथं गेला. गाभाऱ्यात मूर्ती भेटली नाही म्हणून गुरमिष्ठानं म्हणतोय की अफजल खान आ रहा है समझकर काफिरों का भगवान ही भाग गया. त्यानं मंदिरातली मूर्ती भेटली नाही म्हणून इतिहासामध्ये नोंद आहे. पंचक्रोशीतील 112 गायी पकडू आणून ज्या गाभाऱ्यात साधू संत वारकरी संप्रदाय तुम्ही आम्ही साष्टांग दंडवत घालतो, त्या गाभाऱ्यामध्ये 112 गायींचे तुकडे केले आणि धीन धीन म्हणून नाचला. तिथून तो पुढे गेला. प्रतापगडाच्या पायथ्याशी काय घडलं ते तुम्हाला सांगण्यात वेळ घालणार नाही. परंतु शिवाजी महाराज स्वतःहून कधी त्यावेळेला वार केले का? अफजल खान दगा फटक्यानं शिवाजी महाराजांच्या पाठीत खंजीर फोगला. मग त्यावेळेला हा आपला नरसिंह अवतार धारण झाला. हिरण्यकश्यपचं पोट फाडलं नरसिंहाने, शिवाजी महाराजांनी पोट फाडलं अफजल खानाचं. हे सांगण्याची धमक तुमच्यात राहिली पाहिजे प्रशासनाला.
तिथंच प्रमुख नाही, तुम्ही तिकडे जाऊन भेटा, त्यांना सांगा हा उद्योग तुम्ही आम्ही करायचा नाहीये, करणं शोभत नाही, सांगा जाग्यावरती सांगा तुम्ही. कुणा सोबतीची अपेक्षा नसावी, सूर्याला कुणाची अपेक्षा नसते सोबत येईल म्हणून, तो उठतो मावळतो, उगवतो मावळतो, ते त्याचं काम आहे, तो नियमित करत असतो. आणि हे तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे. शिस्त हे प्राण आहे. म्हणून सुरुवातीला सांगितलं काशीजी की कला जाती मथुरा मस्जिद म्हणती, शिवाजी राजे ना होते तो सुन्नत होती सबकी. प्रतापगडाच्या मंत्रयुद्धात 1 सेकंदाचा विलंब झाला असता अफजल खानाऐवजी शिवाजी महाराज मारले गेले असते. 350 वर्षापूर्वी हा देश अल्लाची संतन बनला असता. मग आपल्याला हे काम आदरणीय श्री संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजींनी दिले. देशाला दिशा देण्याचं काम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान करणार आहे. या परिवारात तुम्ही मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवलाय आणि समाजाचा विश्वास आहे, कारण आम्ही शिवाजी महाराजांचं अंतकरण जाणून घेतलंय, शिवाजी महाराजांची तळमळ तुम्ही आम्ही जाणून घेतलाय, शिवाजी महाराजांची इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं ध्येय धोरण तुम्ही आम्ही अवतरून घेतलंय. आणि आज ना उद्या ना परवा रायगडावरती सिंहासन स्थापन झाल्यानंतर नक्की होणार. दिल्लीच्या तख्त्यावरती हा अनादी काळापासून असणारा पवन पवित्र भागादोर नक्की फडकणार आहे. आणि या फडकण्याकरता सर्वांचं योगदान महत्वाचं आहे. तुम्ही आम्ही योगदान करूया. या हनुमंतरायाला सर्वांनी पदर पसरून मागणं मागूया. लंका दहन करण्याची ताकद जी तुमच्यात होती ना, तशी या देशाच्या ध्येयातील परकीय सत्ता दहन करण्याची ताकद आमच्यात द्या म्हणून मागा. वैयक्तिक संसाराकरता मागितला, वैयक्तिक कुटुंबाकरता मागितला, आता देवा देशा धर्माकरता मागा या हनुमंतरायाकडे. आणि जाता जाता विचारतो, गेल्या वर्षी दुर्गा माता मूर्ती समोर विचारलं होतं 32 मन सुवर्ण सिंहासनाला निधी अर्पण करा. वाईट वाटून घेऊ नका. ज्यानी सुवर्ण सिंहासन करा निधी अर्पण केले त्यांनी हातवरती करा. आवाज पोचतोय मागे. 32 मन सुवर्ण सिंहासनाकरता निधी अर्पण केलेल्या धारकऱ्यांनी माता भगिनी हातवरती करा. हा फरक कळला आता. किती तुमच्या शिवाजी महाराज बिंबले. वाईट वाटून घेऊन पहिला सांगितलं, मी कडवड बोलतो. लगेच दशमीच्या वर प्रत्येकाने आपल्या इच्छाशक्तीनं आपल्या वाट्यात तितकं तन ना मन ना धन असं म्हणून पुन्हा फुलाची पाकून 32 मन सुवर्ण सिंहासनामध्ये निधी अर्पण केला. हे तुमचं कर्तव्य आहे. येत्या वर्षभरात रायगडावरती सिंहासन स्थापन 100% होणार आहे. होणार. थांबतो. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की माता की जय. हिंदू धर्म की जय. हर हर.